केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससीची परीक्षा अत्यंत अवघड आणि आव्हानात्मक मानली जाते। ऑगस्ट 2025 मध्ये झालेल्या यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झालाय। त्यामध्ये कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळवलं असून प्री आयएएस ट्रेनिंग सेंटरचे रोहित मालवेकर, सिद्धार्थ तगड, प्रथमेश शिंदे यांचा त्यामध्ये समावेश आहे। हे केंद्र सुरू झाल्यापासून या केंद्रातून ही परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अर्ध्या शतकाच्या वर पोहोचली आहे। भारतीय प्रशासकीय सेवेत भरती होण्याचं अनेक युवकांचं स्वप्न असतं। त्यासाठी रात्रंदिवस मेहनत करून अभ्यास करावा लागतो। केंद्रीय लोकसेवा आयोगानं यावेळी 1087 पदांची अधिसूचना जाहीर केली होती। त्यासाठी ऑगस्ट 2025 मध्ये मुख्य परीक्षा झाली, तर फेब्रुवारी 2026 मध्ये मुलाखती झाल्या। त्यामध्ये देशभरातील 958 उमेदवार उत्तीर्ण झालेत। देशपातळीवर अनुज अग्निहोत्री, राजेश्री सुर्वे, आकाश धुल यांनी धवल यश मिळवलंय, तर कोल्हापुरातील राजाराम कॉलेज परिसरातील प्री आयएएस ट्रेनिंग सेंटरचे रोहित मालवेकर, सिद्धार्थ तगड, प्रथमेश शिंदे हे विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झालेत। तसंच या सेंटरमधील 2018च्या बॅचमधील विद्यार्थी मनोज पाटील हा सुद्धा उत्तीर्ण झालाय। शाहूपुरीतील हर्षवर्धन पाटील या विद्यार्थ्यानं सुद्धा आयएएस परीक्षेत यश मिळवलंय। रोहित मालवेकर याला 601, सिद्धार्थ तगड याला 619, प्रथमेश शिंदेला 817 आणि मनोज पाटीलला 493 रँक मिळाली आहे। यूपीएससीचा हा निकाल आज दुपारी जाहीर होताच प्री आयएएस ट्रेनिंग सेंटरवर रोहित मालवेकर याच्या मित्रपरिवारानं जल्लोष साजरा केला। गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करून हे यश सर्वांनी साजरं केलंय। आजवर घेतलेल्या कष्टाचं चीज झालंय अशा भावना रोहित मालवेकर यानं व्यक्त केल्या। मी या सध्याच यूपीएससीच्या रिझल्टमध्ये 601 रँकनं पास झालो आहे। माझं स्कूलचं शिक्षण बिदरी इथून झालं आहे, दुसरा विद्यानिकेतन बिदरी। त्यानंतर माझं कॉलेज द न्यू कॉलेज कोल्हापूर इथून झालं आहे आणि ग्रॅज्युएशन द कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर कोल्हापूर इथून झालं आहे। सो मोस्टली स्कूलिंग इथून झालं आहे। त्यानंतर मी माझं प्रिपरेशन इथून केलं होतं PIDC-मधून। मी अजून ते टॅली केलं नाही कोणती मला पोस्ट मिळेल वगैरे काय, पण मी सध्या अजून फॉरेस्टचा इंटरव्ह्यू आहे त्यासाठी प्रिपेअर करतो आहे आणि तो आता पुढल्या महिन्यामध्ये आहे। आणि मोस्टली काय जी प्रोसेस होती तीच फॉलो केली, इथं टेस्ट होत होत्या तीच फॉलो केलं, बाकी असं काय नव्हतं। सन 1985 मध्ये कोल्हापुरात प्री आयएएस ट्रेनिंग सेंटर सुरू झालं। आज अखेर या सेंटरमधून 58 विद्यार्थी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेत। अत्यंत अवघड अशी यूपीएससीची स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या सेंटरमधून सर्वतोपरी प्रयत्न होतात, असं केंद्र संचालक लता जाधव यांनी सांगितलं। भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्रामधून सातत्याने विद्यार्थी ह्या परीक्षांमध्ये यशस्वी होत असतात। ह्याच्यात विद्यार्थ्यांचं यश जितकं आहे तितकं शासनाचे प्रयत्नही वेगवेगळ्या शासकीय योजनांद्वारे तर त्यांना पाठबळ मिळत असतं। ह्या विद्यार्थ्यांचं जे यश आहे त्याच्यात त्यांचा वाटा उल्लेखनीय आहेच, पण संस्थेतर्फे त्यांच्या दरवर्षी होणाऱ्या टेस्ट किंवा त्यांच्या मुलाखतीसाठी वेगळी तयारी करून घेतली जाते। तर त्यामुळे असं विद्यार्थ्यांनी यश मिळवणं हे आमच्यासाठी खूप अभिमानास्पद असं आहे आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। आणि असंच इथून पुढं ही परंपरा ह्या पुढील विद्यार्थ्यांनी राखावी अशी अपेक्षा आहे। देशपातळीवर अत्यंत महत्त्वाच्या अशा यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होण्यामध्ये मराठी विद्यार्थ्यांचा टक्का वाढत आहे। त्यासाठी राजाराम कॉलेज परिसरातील प्री आयएएस ट्रेनिंग सेंटरचं मार्गदर्शन आणि योगदान महत्त्वपूर्ण आहे।